वेलकम यू ऑल टू त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. संध्याकाळच्या वेळेला आज ब्लॉग चालू केलेला आहे. आधी सूर्यास्त बघून घ्या, किती सुंदर प्रकारे सूर्यास्त होतो आहे. आणि ही चण्याची डाळ आहे, तर मी आता ती खाली चाललेली आहे दळण्यासाठी, कारण की चण्याचं पीठ लागतंय आम्हाला. सो बेसिकली आजचा ब्लॉग असा आहे की धर्मराज बीच होती आमच्याकडे, त्या दिवशी मी हा शूट केलेला. सो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आणि नैवेद्याची तयारी वगैरे काय केलेली आम्ही त्या दिवशी ते सांगते. आणि म्हणजे त्याच्यावरती आहे हा ब्लॉग. सो सगळीकडे धर्मराज बीच असते की नाही माहिती नाही मला, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये तर हे धर्मराज बीच सगळीकडेच असते. 2 दिवस चालतं, 2 दिवस असते म्हणजे ही प्रथा. कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये द्वितीयेच्या दिवशी बेसिकली हे धर्मराज बीज असतात. सो आता इथे मी चपाती वगैरे आम्ही करून घेतलेला आहे, भाकरी केलेल्या आहेत आणि आता इथे नैवेद्य भरून घेते आहे. तर याची पूर्ण डिटेल माहिती मी 2 वर्षापूर्वी एक ब्लॉग टाकलेला, त्याच्यामध्ये टाकलेली आहे की धर्मराज बीच का असते किंवा ती का आपण साजरी करतो, याच्याबद्दल पूर्ण माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर इथे आता मी नैवेद्य भरून घेते. 4 मोठे नैवेद्य केलेले आहेत आणि मग आता त्याच्यावरती काय काय ठेवतात, तर वरण, भात, वांग्याची भाजी, त्याच्यानंतर मेथीची भाजी, वालांची भाजी, थापट वडी, अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या ठेवतात. त्याच्यानंतर 4 दिवे केलेले असतात आणि गव्हाच्या पिठाचे 4 दिवे आणि ठम म्हणतात, म्हणजे एक सगळ्यात मोठा दिवा असतो तर त्याला ठम म्हणतात. तर ते केलेलं असतं आणि तो पिठाचा करून उकडून घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे असतात बघा हे दिवे. आणि आता ते परत पुन्हा त्या 4 नैवेद्यांवरती ठेवायचे. तर आता मी इथे सगळी तयारी करून घेते आहे, कारण थोड्याच वेळामध्ये खाली आता लोकं येतील आणि ते पूजा करून घेतील. सो त्याच्यामुळे इथे सगळी तयारी करून घेतो आहे. तर आता माझे सगळे नैवेद्य भरून झाले की मी खाली घेऊन जाणार आहे. देवबाप्पाचं सामान घेऊन आता खाली चालले. काय आहे आज? पिझ्झा. पिझ्झा. मी खाली जाणार. तर हे बघा, अशा प्रकारे नैवेद्यासाठी मेनू बनवले जातात. मेथीची भाजी, सुकं वांगं, वालांची भाजी, घेवड्याच्या शेंगा म्हणजे, त्याच्यानंतर थापट वडी, चणे, हरभऱ्याची फ्राय केलेली भाजी, त्याच्यानंतर हे व्हाईट कलरचं आहे त्याला आंबील बोलतात. तर तांदळाचं पीठ आणि म्हणजे तांदूळ आणि ताकापासून, दह्यापासून बनवलं जातं. त्याच्यानंतर चपातीचा काला आणि भाकरीचा काला, अशा प्रकारे नैवेद्यावर हे सगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. इथे पहा तुम्ही, पूर्ण ताट आमचं भरलेलं आहे. त्याच्यानंतर आता पूजेची तयारी आहे. पूजेसाठी ओला कांदा, ज्वारीच्या 4 प्रकारच्या अशा काड्या लागतात आणि आता एका पेपरवरती खाली धान्य ठेवायचं आणि प्रत्येक नैवेद्य आणि तो जो मोठा दिवा आहे त्याच्या खाली धान्य ठेवून ते लावून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा लोक येतील तेव्हा हे सगळी ती पूजा वगैरे करून घेतात. तोपर्यंत आपण फक्त एवढी तयारी करून ठेवायची, सगळं मांडून वगैरे ठेवायचं. आणि आता मी इथे दिव्यांमध्ये घालण्यासाठी वाती करते आहे आणि आई दुसरी तयारी करून ठेवत आहेत. तर आम्ही दोघींनी आता तयारी करून ठेवलेली आहे. थोड्याच वेळामध्ये लोक येतील आणि पूजा करून घेतील. तर आता इथे पूजेसाठी पण सगळे लोक आलेली आहेत. आता ही पूजा कोण करू शकतं, तर सगळेच लोक नाही करू शकत. ज्यांना वडील नाही आहेत ती लोक फक्त ही पूजा करू शकतात, त्यांचाच हा मान असतो फक्त. हा बरंच तुम्ही खुर्ची ते गुगरे दिना लेकर वाटे
तुला गोड लागते. का खाल्लं नाही जेवण झाले थोडं वांगे आता परत खाली डीप बदलून करतो हा काय घुगऱ्या ते घ्या आहे ना आहे काय ते बाबा बाबा ना रोज येत जाईल त्यालाच नेऊन ठेवलं पाहिजे अगं बाई तिने मगाशी बाबा 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 बरं झालं काय रे त्याला घे नीट कर तर अशा प्रकारे आता धर्मराजाची पूजा झालेली आहे. सगळ्यांनी आंबील पण पिलं, गुळकाला, घुगऱ्या वगैरे सगळं खाल्लेलं आहे. विशेष करून जी लोक येतात इथे पूजा करण्यासाठी तर ते आंबील पितात आणि गुळकाला घुगऱ्या खातात. तर असं असतं. सो ते सगळं भरून आणायचं ठेवायचं असतं आधी. आणि सगळीकडेच ही प्रथा असते असं मला वाटत नाही, कारण फार कमी भागांमध्ये अशी प्रथा असते. आणि माझे असे ब्लॉग शेअर करण्याचं हे कारण आहे की आता खूप अशा प्रथा मागे पडत चाललेल्या आहे. गावाकडे जास्त करून फक्त असे पारंपरिक आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्याच पाहायला मिळतात. सगळीकडे तर नसतातच. शहरामध्ये तर शक्यतो लोक करत नाही, काही लोक करतात. पण गावाकडे कसं की विशेष करून असल्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात आणि सगळेजण करतात पण. सो माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला या सगळ्या पारंपरिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतात आणि नक्कीच ते तुम्हाला आवडत असतील. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि तुमच्या इकडे असल्या पद्धती आहेत का तर मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा जुन्नर तालुक्यामधून पुणे जिल्ह्यातून कुणी जर हे पाहिलं असेल तर त्यांनी पण कमेंट करा तुमच्या इकडे पण आहेत का अशा पद्धती. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.